तुम्ही दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी पुण्यात पोहोचलात. दादांची वेळ दिलेली आहे आणि दादांची काय बोलणार आहात तुम्ही? या दादांकडून आम्हाला उत्तर पाहिजे. ज्या पद्धतीने तुमच्या लोकांनी मारलं आम्हाला निवेदन घेऊन गेल्याच्या नंतर, का मारलं आणि नेमकं आमचं चुकलं काय? शेतकऱ्यांच्या पोरांनी प्रश्न तुम्हाला विचारायचे नाहीत का? तुमचा व्यक्ती चुकीचं काम करतोय पदावर बसून हे सुद्धा म्हणायचं नाही. महाराष्ट्र बोलतोय आज कृषी मंत्री बदला. ज्याचा राजकारणाशी संबंध नाही, ज्याचा चळवळीशी संबंध नाही, असा शेतकरी बांधावरचा शेतकरी सुद्धा म्हणतोय की कृषी मंत्री बदलला पाहिजे. मग दादांना हे दिसत नाही? एवढंच बोलायला आम्ही त्या प्रदेशाध्यक्षांना गेलो होतो. तुम्ही आम्हाला जीव जाईस्तूर मारले, शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला केला, मला मारलं, माझ्या सहकाऱ्यांना मारलं. माझ्यासोबत लातूरचे आमचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे होते. एवढं बेदम मारलेलं आहे की त्यात आमचा जीवही गेला असता. मग त्याच्यावर कारवाई काय केली? किरकोळ कारवाई, किरकोळ कलम. अटक तर केली होती असं म्हणतात. हो साहेब, पोलीस एवढी तत्पर झाली की पहाटच अटक आणि पहाटच जामीन. मग आम्हाला संशय यायला लागला, अजितदादांचा सगळा कार्यक्रम पहाटच चालतो. अजितदादा पहाटे शपथा घेतात, तुमचे कार्यकर्ते पहाटे अटक होतात, पहाटे सुटतात. काय चाललंय राज्यात?